जय महाकाल. मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण मध्य प्रदेशमध्ये आहोत आणि येथील उज्जैन या शहरामध्ये स्थित असलेलं महाकालेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी आपण आलेलो आहोत. महाकालला उज्जैनचा राजा देखील म्हटले जाते आणि कोणतेही शुभ कार्य करण्याचे असेल तर महाकालचा आशीर्वाद घेणं अत्यंत आवश्यक आहे. उज्जैन या शहराला मंदिरांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. शिप्रा नदी किनाऱ्यावरती हे वसलेलं आहे. उज्जैन हे जागतिक पातळीवरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र देखील आहे. कुंभमेळा मित्रांनो या शहरामध्ये भरतो. मित्रांनो, तुम्हाला या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे आपल्याकडे 12 ज्योतिर्लिंग आहेत. मात्र उज्जैनचे महाकाल मंदिर हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे. भगवान यमराज दक्षिण दिशेला असतात, ज्याला कालचा स्वामी देखील म्हटले जातं. म्हणून या ज्योतिर्लिंगाला महाकाल मंदिर असे म्हटले जाते. दर सोमवारी महाकाल मंदिरात निर्वाणी आखाड्यातील ऋषी आणि संतांच्याकडून भस्म आरती केली जाते. प्रथम भगवान महाकाल यांना थंड पाण्याने आंघोळ घातली जाते. त्यानंतर त्यांना पंचामृताने अभिषेक केला जातो. राख तयार करण्यासाठी मित्रांनो पिंपळाची पाने, शेणकुटं, पलाश यासारखे झाडांची पाने जाळून आरती केली जाते. हरसिद्धी मातेचे मंदिर उज्जैनच्या महाकाल ज्योतिर्लिंगापासून काही अंतरावरतीच आहे. सतीच्या 51 शक्तिपीठांपैकी हे एक आहे. ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ जवळच असल्याने या मंदिराचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे. मराठा साम्राज्याची सरसेनापती राणोजी शिंदे यांनी पहिले बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. राणोजी शिंदे आणि त्यांचे सहकारी रामचंद्र शेणवी यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपली संपत्ती खर्च केली. 18व्या शतकाच्या सुमारास महाकालेश्वर मंदिर अत्यंत मजबूत पद्धतीने बांधण्यात आले. काही वर्षानंतर या मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन आणि बांधकामातील दुरुस्त्या राणोजी रावांचे चिरंजीव महादजी शिंदे यांनी केल्याची इतिहासात नोंद आढळते. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग 3 भागात विभागले गेलेले आहे. खालच्या भागात महाकालेश्वर, मधल्या भागात ओंकारेश्वर आणि वरच्या भागात श्री नागचंद्रेश्वर मंदिर आहे. मित्रांनो, श्री नागचंद्रेश्वर शिवलिंग फक्त नागपंचमीच्या दिवशीच आपणास पाहायला मिळते. महाकालला उज्जैनचा राजा देखील म्हटले जातं. धार्मिक मान्यतेनुसार विक्रमादित्यच्या राजवटीनंतर कोणताही राजा इथे रात्रभर राहिला नाही. त्यामुळे आजपर्यंत एकही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान उज्जैनमध्ये रात्र घालवत नाहीत. महाकालचा पालखी उत्सव दरवर्षी श्रावण महिन्यात काढला जातो. महाकालच्या गर्भगृहात माता पार्वती, गणेश आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती विराजमान देखील आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा मोठा भाऊ बलराम यांनी उज्जैन येथील ऋषी सांदीपनी यांच्या आश्रमात शिक्षण घेतले होते, जिथे श्रीकृष्णाची सुदामाशी मैत्री झाली. महाकाल मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक सांदीपनी ऋषींच्या आश्रमाला नक्की भेट देतात. या मंदिराचे वर्णन अनेक पुराणात केलेले आहे. श्री व्यास ऋषीपासून कवी कालिदास, राजा भोज, बनभट्ट यासारख्या महान विभूतींनी मंदिराचे महत्त्व आपल्या लेखणीतून केलेले आहे. मित्रांनो, इंदोर येथील हवाई मार्ग भारतातील अनेक राज्यांशी जोडला गेलेला आहे. इंदोर येथे पोचल्यावर उज्जैनकडे रवाना होण्यासाठी खाजगी वाहतूक उपलब्ध आहे. अवघ्या 1 तासातच तुम्ही उज्जैनला पोहोचू शकता. उज्जैन हे एक शहर मोठे रेल्वे जंक्शन देखील आहे. त्यामुळे भारतातील अनेक शहरातून रेल्वेच्या माध्यमातून या ठिकाणी यायला सोपे देखील आहे. आणि हे पवित्र शहर असल्यामुळे या शहराकडे येण्यासाठी भरपूर बस सुविधा देखील उपलब्ध आहेत. जर काही भाविकांना बसचा प्रवास नको असेल तर त्यांच्यासाठी खाजगी वाहनांच्या सुविधा देखील उपलब्ध आहेत. उज्जैन ते महाकालेश्वर अंतर हे जवळजवळ 2.5 किलोमीटर आहे. उज्जैन रेल्वे स्टेशन ते महाकालेश्वर अंतर हे 1.5 किलोमीटर आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, महाकालेश्वर ते ओंकारेश्वर हे अंतर 112 किलोमीटर आहे. महाकालेश्वर मंदिराच्या बाजूलाच रुद्रसागर नावाचा तलाव देखील आहे. निशुल्क भस्म आरतीसाठी भारतमाता मंदिर येथे काउंटरवर फॉर्म भरावेत. आरती सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत असते.
जलाभिषेकची वेळ सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत असते. गर्दी नसताना साधारणपणे 40 मिनिटं लागतात, परंतु गर्दी असेल तर 4 ते 5 तास लागतील. VIP तिकीट काउंटरवरती ₹250 आहे. मंदिरातून बाहेर आल्यावर महागणपतीचे दर्शन घ्यावे. श्रीराम घाटावर जावा. सर्पदोष पूजन करू शकता. बोटिंगची देखील मजा घेऊ शकता. कालभैरव मंदिर साधारणपणे 9 किलोमीटरवर आहे आणि स्कंद पुराणात देखील याचे वर्णन आहे. हरसिद्धी माता मंदिर हे मंदिरापासून 5 किलोमीटरवर आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नये. व्हिडिओच्या खाली असणारं रेड कलरचं बटन प्रेस करा. बेल आयकॉनला हिट करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आपल्याला ही माहिती कशी वाटली, आपला अनुभव हा देखील येथे कथन करा. धन्यवाद. जय शिवशंभो, जय महाकाल.